नमस्कार मंडळी, कसं काय मग आता सांगायचं म्हटलं ती असं आता मी काय याच्यात सस्पेन्स ठेवणार नाही, कारण की मी ब्लॉगची सुरुवातच इथनं केलेली आहे. येता जाता काही एवढं शूट केलेलं नाही. आता आपण आलेलो आहे आदमापूरला, बाळूमामाच्या वाडीला, बाळूमामांचं दर्शन घ्यायला. मी सांगतो जिंदगीत फर्स्ट टाईम बाळूमामांचं दर्शन घ्यायला आलो. मी आजपर्यंत कधीच आलेलो नाही. मम्मी पप्पा वगैरे जाऊन आले, हे पण लहानपणी जाऊन आले एकदा. त्याच्यावरती आता आम्ही दोघं आलेलो आहेत. बरेच म्हणजे माझी बरेच दिवस झाले इच्छा होती की बाबा बाळूमामांचं दर्शन घ्यायचं वगैरे. ते आता आणि तुम्ही केसांकडे जाऊ नका, ही माझी ओरिजिनल स्टाईल नाही आहे. ते जरा वाऱ्यामध्ये असं केस जुल्फी अशी हालत वाऱ्याचा झोका खात, गरमीचे ठोकर खात झालेली केसं आहेत. त्यामुळं त्याला पुढे दाखवतो. तुम्हाला माहिती आहे आपण मंदिरमध्ये जास्त शूटिंग करत नाही, ह्या फक्त इंट्रो बेस आहे. दाखवलं तर दाखवतं, नाही दाखवलं तर राम भरोश्याची आपली जिंदगी आहे. चला म्हणून हे आपलं बरं आहे बाबा, अशा ठिकाणी गेलेलं. काय करणार झाल्या नव का. तर मंडळी दर्शन एकदम फर्स्ट क्लासमध्ये झालेलं आहे. आतमधलं थोडंफार शूट केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. आणि विषय असा की घेतलेला आहे बरोबर कंदी आणि पेढे तेजसनं आणि मी एक घेतलेले आहेत. नारळ 1-2-4 घेतलेले आहेत मम्मीच्या म्हणण्यावरनं. जे खरोखर सांगतो मलाही खरोखर पिशव्या आणायची नव्हत्या. आल्या गाडी बरोबर तशीच मग हातातनं सगळं पेढं नारळ बिरळ घेऊन उठून चालायला लागलं असतं. त्यामुळे गप आपली घेतलेली बरी. आणि अजून एक तुला बोललो ना मी, पहिला सिप घेतल्या बोललो नारळ असं म्हणजे फोडल्यानं भाईनं नारळ बरोबर आहे ना कसा फोडला बघा. फोडला वरचा टवका गेला, कारण भाईनं जो नारळाच्या आतलं पाणी असतंय आतलं पाणी होतं ना ते कप सारखं असं नारळ दिला हातात, घ्या प्या असं. त्याच्यामुळे लय भारी वाटलं आणि टेस्टी होता खरोखर, गोड लागत होतं ते. आणि दुसरा पॉईंट म्हणजे जे तुम्हाला आता झाड दाखवतो मी, ह्याचा विषय असा की तुम्हाला दिसतंय लोक वगैरे काहीतरी करतायत तिथे झाडाला लावणं, काहीतरी भिंतीला लावण्याचा प्रयत्न करताय. ते म्हणजे असं शिक्का घ्यायचा, भंडारा घ्यायचा आणि ते शिक्का मनातली इच्छा सांगत ते त्या ह्याला चिटकवायचा. जर शिक्का चिटकला तर तुमची इच्छा पूर्ण, अशी ती म्हण आहे. कारण नाही चिटकला तर ते खाली दानपात्रामध्ये जमा होतंय. कारण तेच ते तुम्हाला सीन दाखवायचं होतं म्हणून दाखवला. म्हणजे आता नाही ते नवीन बांधकाम झालं तेव्हा मार्बलचा आता तिथं दगड लावण्यात आलेला आहे जिथं शिक्के चिटकवायचा. त्याच्या आधी जो दगड होता तो आपला नॉर्मल आपला कट्टाडा टाईपचा दगड होता, त्याला 100% चिटकायचो. आता तो हाय मार्बल ऑलरेडी एवढा प्लेन आणि स्मूथ असते, काय चिटकणार आहे ते. तरी चिटकलं तर तुझी लईच श्रद्धा ओके मध्ये आणि बाप लेवलचं हा मन की इच्छा पुरी हो गई तेरे, असं समज के चल देने का. बाकी मंदिरात दर्शन वगैरे ओके झालं. मंदिराची जी गर्दी मेंटेन करायची जी हे आहे म्हणजे पद्धत आहे आणि जी रेलिंग्स वगैरे लावलेली ती एकदम बेस्ट आहे. स्ट्रेट तुम्हाला दर्शन टू दर्शन कसं ते कसं. आता आम्ही एंट्रन्स दिलं तर ह्या बिल्डिंगमधनं ते खाली जाऊन आतमध्ये मंदिराला जाऊन ओपन होतं. बिल्डिंग आहे हां, सेम टू सेम लागून ती दुसरी त्याच्या बाजूला तर कोपऱ्यात तुम्हाला खाली दिसेल अजून एक बिल्डिंग आहे. ती बिल्डिंग कशाला, महाप्रसादासाठी. आता प्रसाद चालू आहे तिथं, कारण कसं आम्हाला जायला लेट होणार म्हणून आम्ही तिथं थांबलेलो नाही. प्रसाद एकदम बेस्ट क्वालिटीचा असतोय. आंबील एक प्यायची इच्छा होती, जो बाळूमामाचा प्रसाद असतोय. कारण नशीब आमचा, आम्ही गेलो काकींनी हातवर केला, आंबील संपलेली आहे, घरी जावा. त्याच्यामुळे गप आता घरला निघायचे. आम्ही जस्ट दर्शन घेतलं, बाहेर आलो आंबील प्यायला, काकी लगेच झालं सपले जावा घरला बाळ्यांना. नशिबाचे खेळ. कारण असू दे, परत कधीतरी आलं तर आंबील नक्की पिऊया. त्याला तर पुढे जाऊया, मग काय काय खाणार वगैरे ते पण दाखवायला पाहिजे. तर मंडळी आता आम्ही थांबलो इस्पुर्ली घाटामध्ये. रिटर्न येताना ठरवलं, जाताना आम्ही नवीन वाशाक्यावरनं गेलो, आपटेनगर वगैरे करून कोईकडे वगैरे त्या साईडनं गेलो. रिटर्न येताना म्हटलं कळंबा मार्गे गारगोटी मार्गे येऊया. तर इस्पुर्ली घाटाच्या जरा चढतीला म्हणजे घाट सप्लाय जातात चढतीला, म्हणजे येऊन जरा फोटो सेशन करायचं प्लॅन केलं आहे. मेरे को लगता नहीं अच्छा फोटो आएगा इधर, लेकिन ट्राई कर लेते. ट्राई करने में कोई हर्ज तो नहीं है. आईफोन है अपने पास 15 Pro Max 256 GB
टायटॅनियम पूर्ण फोनचं स्पेसिफिकेशन देऊन टाक. म्हणजे म्हणते सेकंड हँड कितीला देणार आहे समोरची. तर मित्रांनो आता जरा जेवायचं बेत करूया. जेवायला थांबूया म्हटलं. रस्त्यातच आपल्याला काय भेटलं असेल सांगा. भन्नाटवाडी, हॉटेल भन्नाटवाडी स्पेशल नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध असलेलं जेवण, कारण आपण व्हेज खाणार आहे. बघा जर चालू असलं तर इथं जेवायचं, नाहीतर मग पुढं रिव्ह्यू तर तुम्हाला दिसणारच. तर नमस्कार मंडळी, आत्ता आपण घरी वापस आलेलो आहे. बरोबर 5:30 झाल्यात. फ्रेश वगैरे झालो. आता दुकानला जाणे एक अर्ध्या तासामध्ये. दुकानला जायच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आज असा हेतू नव्हता की बाबा फूड ब्लॉगिंग करायचं वगैरे काय, त्यामुळे मी काही जास्त शूट्स पण घेतलेले नाही. जिथं आम्ही आता भन्नाटवाडीला जेवायला गेलो तिथं असे काही शूट्स पण घेतले नाही. एक नॉर्मल त्यांची स्पेशल थाळी आहे, त्यामध्ये काय काय येते ते तुम्हाला थाळीमध्ये दिसतेच. आता सांगायचं म्हटलं तर भन्नाटवाडी जी आहे त्याचं सोशल मीडियावरती खूप असं हे आहे की बाबा खूप फेमस आहे, जेवण एकदम भारी असतं, विषय नॉट वगैरे. कारण आज आम्ही जेव्हा गेलो बरोबर दुपारचे मे बी समथिंग 3-3:15 झाले असते. रस्त्यात होती अजून हॉटेल, तर आपण गेलो भन्नाटवाडीला की बाबा चला एवढी फेमस आहे, आपण पण जरा बघून घेऊया कसं आहे. मी तिथं ह्या इथून गेलो नव्हतं की बाबा आपल्याला तिथं काय फूड ब्लॉगिंग करायचं की काय. वाटेत येते तर आपल्याला घरी जेवूनच जायचं म्हटलं होती. जरा थांबूया बघूया, स्पेशली काहीतरी खाऊन बघूया. मग तुम्हाला माहिती आहे मी आहे व्हेज माणूस. तेजस तसा नॉनव्हेज खातो, कारण त्याची पण आज इच्छा नव्हती म्हणून त्यानं पण व्हेज घेतलेला. मग दोघांनी म्हटलं की बाबा नॉर्मल काहीतरी असं व्हेज खाण्यापेक्षा थाळीच घेऊया, स्पेशल थाळी घेऊया. मग त्यांची जी स्पेशल थाळी होती त्यामध्ये पनीरची भाजी होती, एक मिक्स भाजी होती आणि अजून एक कसली तरी वाटाण्याची भाजी होती. खरडा वगैरे होता, लोणचं होतं, दही होतं, आमरस होता, आपलं सोलकढी होती, रोटी वगैरे. नॉर्मल थाळीला जसे आपले आयटम असतात तसे. मला फक्त सांगायचं एवढं आहे की बाबा भन्नाटवाडीच्या नावानं एवढं जी प्रसिद्धी आहे की बाबा जेवण एवढं भारी आहे, चांगलं आहे, ह्याच्यापेक्षा मी म्हणजे आता भन्नाटवाडी कशी मोठी आहे, म्हणजे जागा हॉटेल खूप असं पॉश आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. त्याच्यापेक्षा खराब म्हणजे गावंडळ ठिकाणी म्हणा, गावंडळ म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की असं खेडेगावात म्हणा, अशा ठिकाणी मी जेवलेलो आहे. कारण तिथलं पण जेवण जे मी आज भन्नाटवाडीमध्ये जेवलो त्याच्यापेक्षा खूप चांगलं लागतं. मी नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्या नॉनव्हेजला तर बोलत नाही. कारण जो व्हेज आहे तो मला एवढा खास आवडलेला नाही. जे स्पेशल लिहिलं आहे किंवा ना भन्नाटवाडी स्पेशल थाळी, ती एवढी पण काय स्पेशल नाही, खरोखर सांगतो. पनीरची भाजी होती, पनीर त्यात जळलेलं होतं, पुरं जळलेलं होतं. काय थाळीला जळलेलं पनीर देत आहे, मला तर नाही आवडलं बघा जेवण. बाकी ऑलसम असं व्लॉगचं म्हटलं हेतू तर आपला मेन हेतू होता की बाबा बाळूमामाच्या मंदिराला भेट देणं. ते एकदम खूप चांगलं होतं. बाळूमामाची मूर्ती म्हणा, मंदिर म्हणा, खूप चांगलं झालं. असं बाकीचं म्हटलं तर मला वाटायचं की बाबा असं बाळूमामाची वाडी खूप लांब आहे वगैरे. काय नाही, आमच्या इथनं लईतले आम्ही निघालेलो तर एक तासामध्ये बरोबर बाळूमामाच्या मंदिराला पोचलो. ओव्हरऑल म्हटलं तर दर्शन खूप चांगलं झालं, एकदम मस्त होतं. तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि मी असं म्हणत नाही की भन्नाटवाडीला जाऊ नका किंवा खराब आहे वगैरे असं, कारण जे मी व्हेज खाल्लं ते मला तर आवडलेलं नाही. मी त्याच बन बोललो. त्याच्यामुळं असं काय हे लावून घेऊ नका की बाबा भन्नाटवाडी खराब आहे किंवा अजून काय. कारण ओव्हरऑल सांगतो, जे मी जेवलो ते तर मला अजिबात आवडलेलं नाही. ह्याच्यापेक्षा चांगलं जेवण मी ह्याच्यापेक्षा खालच्या हॉटेल्समध्ये जेवलेलं आहे. ह्याच्यापेक्षा प्रीमियम जेवण लय मस्त वालं आणि ह्याच्यापेक्षा रेट्समध्ये पण खूप कमी असलेलं. जे प्रोव्हाइड गेलेलं आहे ते एवढं पण काय खास नव्हतं. त्यामुळं ठीक आहे, माझे ब्लॉग्स बघत राहण्यासाठी थँक्यू. ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल पण थँक्यू. पुढं असंच मला सपोर्ट देत राहा. फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.